रोजचं तेच रुटीन आहे की उठलं का बाहेरचे कामं उरका आणि स्वयंपाक भाजी करा. एवढं जीवावर येते का पण स्वयंपाक केल्याशिवाय भागत बी नाही. मग काय मस्त असं कांदा चिरला, लाल मिरची फोडून ठेवली आणि झिंगे बी काढून ठेवले. सगळी तयारी करून ठेवली मी भाजायची. आणि म्हटलं आता मस्त असं पीठ चुरून घ्यावं, कारण का बाहेर चूल एवढी मस्त पेटली होती. निस्तवले मस्त होता. निस्तं असला का पोळ्या एवढ्या भराभर होतात का लय. मग चूल पेटत असली की माय चालते जाड्या पोळ्या करायचं, कारण की बारक्या पोळ्या करणं मला लय जीवावर येतात आणि खाणं बी लय जीवावर येतात. पटकन अशा होतात. स्वयंपाक काही एवढा मोठा नसते, पण मग जाड्या पोळ्या टाकल्या आणि मस्त अशी चुली शेकून आणली. रोजच्यापेक्षा लय मस्त पोळ्या फुगल्या होत्या. झिंग्याची चटणी करून घेतली आणि आता करायच्या होत्या मला वड्या. कांदा लसण टाकला, गरम केला आणि त्याच्यात टाकलं मीठ आणि मिरची टाकली होती जी आपण फोडून ठेवली ते मस्त होऊ दिली. आणि त्याच्यात टाकलं पाणी या धनियासाठी. वरून टाकला सांबार. आता वड्या अशा आणल्या म्या खलबत्त्यात बारीक केल्या तरी चालतात, पण आज म्या कपड्यातच बारीक केल्या अशा, कारण का मला अख्ख्या वड्या आवडत नाही, फोडूनच अशा आवडतात. उकळी मस्त आली होती, पाणी आली आणि त्याच्यात वड्या टाकून दिल्या आणि तवा झाकून ठेवला. आता का चहा प्यायची राहिली होती मी, तर मग पटकन असा चहा ठेवला. चहा ठेवेलो, पसारा आवरला, म्हणजे भांडेकुंडे भरून ठेवले. चहा झाल्यावर चहा शिजला मस्त. मस्तपैकी असा पसारा आवरला ना. आता लंगडू महाराजचं चारा पाणी करायचं होतं, पण ऊन एवढं तर पुरायला का लय. आणि एकटाच उन्हात असते तो, सगळे लोक बाहेर असतात. मग 2 दिवस झाले त्याला घरात घेऊन राहिले मी. उन्हाच्या धाकानं कसा चालू राहिला पट्टपट्ट, नाही तर लय नाटकं करते. त्याला ओढत ओढत आणावं लागते. लंगडू महाराजले आणून बांधलं घरात. आणि आज लंगडू महाराजचं चारा पाणी सगळं मस्त असं सावलीत केलं आणि मला जास्त काही तकलीफ नाही झाली. आणि जेवण करायला बसली लवकरच, कारण का मला घ्यायच्या होत्या गोळ्या. चटई टाकून ठेवली होती, आराम करायला, कारण का थकवा मला जाऊच नाही राहिला. जेवण कमी होऊ राहिलं का उन्हाच्यानं होऊ राहिलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग.